नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, हर हर महादेव. वेलकम टू माय चॅनल. आज आपण जाणार आहोत स्वयंभू नीळकंठेश्वर मंदिरामध्ये, जे आहे पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणाच्या निसर्गरम्य परिसरात. मग माझा मित्र आकाश मला घ्यायला आला आणि आम्ही निघालो. नीळकंठेश्वर मंदिर पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहे. आपण खडकवासला मार्गे जाऊ शकतो. मध्येच खडकवासला धरणातून सोडलेले पाणी पाहिले. जाताना खूपच पाऊस लागला होता. मग काय, पुढे एका चहाच्या टपरीवरती थांबलो. मग चहा घेतला आणि तिथून पुढे निघालो. मग मी आणि आकाशने एका घाटामध्ये काही फोटोशूट केले आणि काही व्हिडिओ काढले आणि पुढे निघालो. साधारण 40 ते 50 मिनिटं वर चढत गेल्यावर मंदिर येते. थोडी चढण, मध्ये मध्ये पायऱ्या, असे करत आम्ही वरती चाललो आहोत. मध्येच येणारा बारीक पाऊस. वरती पोहोचल्यावर दिसणारा निसर्ग पाहून, खडकवासलामधील जलाशय पाहून निसर्गासमोर आपण किती लहान आहोत याची जाण होते. 2 हत्तीच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर आपल्याला दिसतात हिंदू धर्मातील पौराणिक कथांचे चित्रीकरण केलेल्या असंख्य मूर्ती. नाथ संप्रदायातील नवनाथांच्या आपापल्या मूर्ती. पाऊस पण येत होता. खूपच छान दत्तांची मूर्ती आहे. मग नवनाथांच्या आणि मूर्तींपाशी मी जाऊन थांबलो. तिथं व्हिडिओ काढले, फोटो काढले. नवनाथाच्या खूपच छान मूर्त्या होत्या. पूर्ण नवनाथांचे 9 नवनाथ तिथे होते. मग तिथून पुढे निघालो. खूपच छान होत्या. पुढे खूपच छान दत्ताची मूर्ती आहे. महादेवाची खूप अशी मोठी मूर्ती आहे आणि पिंड आहे. तसेच अष्टविनायकाची मूर्ती आहे. छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतानाची खूपच छान अशी मूर्ती आहे. यानंतर आतमध्ये प्रवेश केला. मी एवढे सांगेन, आता श्रावण महिना चालू आहे, तर सगळ्यांनी एकदा दर्शन घेण्यासाठी तिथे जायलाच हवं. हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे याचाच भास होतो.